फ्रेंड्स, तर आज आपण जावास्क्रिप्टचा एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहे, जे की इंटरव्ह्यूला देखील विचारली जाते. कन्सेप्ट एकदम सोपी आहे. तर आज आपण बघणार आहे हायर ऑर्डर फंक्शन. व्हॉट इज हायर ऑर्डर फंक्शन इन द जावास्क्रिप्ट? तर डेफिनेशन देखील सिंपल आहे. अ फंक्शन इज कॉल्ड द हायर ऑर्डर फंक्शन इफ इट ॲक्सेप्ट द अनदर फंक्शन ॲज आर्ग्युमेंट ऑर किंवा इट रिटर्न अ फंक्शन. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी गोष्ट जर एक जरी काम जर फंक्शन जर करत असेल तर त्याला आपण हायर ऑर्डर फंक्शन असं म्हणू शकतो. इट ॲक्सेप्ट द अनादर फंक्शन ॲज आर्ग्युमेंट ऑर अ रिटर्न अ फंक्शन. एक तर ते अनादर फंक्शन ॲज आर्ग्युमेंट एक्सेप्ट करायला पाहिजे ते फंक्शन, तर आपण त्याला आपण हायर ऑर्डर फंक्शन म्हणू शकतो. किंवा ते फंक्शन अनादर फंक्शन रिटर्न करायला पाहिजे. म्हणजे जो काही फंक्शन आहे तो जर अनादर अजून एक फंक्शन जर रिटर्न करत असेल तर त्या फंक्शनला आपण हायर ऑर्डर फंक्शन असं म्हणतात. तर व्हाय डू वी यूज द हायर ऑर्डर फंक्शन? आपण हायर ऑर्डर फंक्शनचा वापर का करतो? कोड रियुजेबिलिटी, म्हणजे जेणेकरून आपल्याला अ, एकच कोड सारखं सारखं वापरता येतो. कोड रियुजेबिलिटी वाटते आणि कोड मोर फ्लेक्झिबल होतो. अ, तर त्यामुळे आपण हायर ऑर्डर फंक्शनचा वापर करतो. तर एक आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया हायर ऑर्डर फंक्शन म्हणजे काय. एक मी फाईल तयार करतो, HOF डॉट जी एस, हायर ऑर्डर फंक्शन डॉट जी एस या नावाने एक मी फाईल तयार केलेली आहे. तर फंक्शनच्या डेफिनेशन प्रमाणेच बघूया. अ फंक्शन इफ अ फंक्शन रिटर्न अनादर फंक्शन देन इट इज कॉल्ड द हायर ऑर्डर फंक्शन. तर एक फंक्शन तयार केलं आपण, फंक्शन आउटर असं एक आपण या नावाचं फंक्शन तयार केलं. कोड रिकमेंडेशन बंद करतो मी, जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित समजवता येईल. इनलाईन सजेशन्स स्नूज करतो. ओके, स्नूज झालेलं आहे. आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे आउटर, आणि डेफिनेशन मध्ये काय, इफ द फंक्शन रिटर्न अनादर फंक्शन. आता अजून एक या आपण फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन रिटर्न करणार, रिटर्न फंक्शन. बघा डेफिनेशन प्रमाणे चालू आहे, आणि या फंक्शन मध्ये आपण प्रिंट करूया कन्सोल डॉट लॉग हॅलो फ्रेंड्स आपण केलेलं आहे. आता आपण आउटर फंक्शनला कॉल करू शकतो. एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया, लेट रिझल्ट इज इक्वल टू आउटर फंक्शनला आपण कॉल केलं, आणि नंतर न रिझल्टला कॉल केलं, जेणेकरून आतलं फंक्शन आपल्याला मिळेल. तर आता हे रन करून बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. बघत आहात तुम्ही हॅलो फ्रेंड्स प्रिंट झालेले आहे स्क्रीनवरती. तर कसं झालं बघूया. अ, आपण एक फंक्शन तयार केलं, जे फंक्शन अजून एक फंक्शन रिटर्न करत आहे. अ, अ, खालती आपण येऊन रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये आउटर फंक्शनला स्टोअर केलेला आहे, आणि जेव्हा आपण रिझल्टला रन करतो इनर फंक्शन रन होतो. या रिझल्ट आउटर फंक्शनला आपण जेव्हा कॉल करतो, हे इनर फंक्शन रिटर्न करते, जे की रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये येते. आणि जेव्हा आपण रिझल्टला कॉल करतो तेव्हा इनर फंक्शन रन होते, म्हणजेच आउटर फंक्शन हे हायर ऑर्डर फंक्शन आहे. तर दुसऱ्या डेफिनेशन प्रमाणे काय, दुसऱ्या डेफिनेशन प्रमाणे काय, इट ॲक्सेप्ट द अनादर फंक्शन एज आर्ग्युमेंट. ते अनादर फंक्शन पण आर्ग्युमेंट म्हणून ॲक्सेप्ट करू शकतो. तर हे देखील आपण बघूया एक्झाम्पलच्या माध्यमातून नेमकं डेफिनेशन काय म्हणत आहे. समजा आपण एक फंक्शन तयार करूया, फंक्शन ग्रीट, जी की ग्रीट करतं कोणालाही. आणि या फंक्शन मध्ये आपण प्रिंट करूया कन्सोल डॉट लॉग हॅलो. आणि हे फंक्शनला एक आर्ग्युमेंट एक्सेप्ट करणार आहे, नेम नावाचा. नेम नावाचं हा फंक्शन आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत आहे. नेम आपण एक्सेप्ट केलेला आहे. अजून एक फंक्शन आपण तयार करूया, जे की नाव युजर नावाचं फंक्शन युजर. हा हा देखील फंक्शनने एक आर्ग्युमेंट एक्सेप्ट करणार आहे, त्याला नाव दिलं आपण कॉल बॅक.
आणि हा कॉलबॅक मध्ये ग्रीट नावाचं फंक्शन येणार आहे, जे की आपण पुढच्या लाईनला आपण डिक्लेअर करणार आहे. कॉलबॅक मध्ये आपण नेम आपण पास करूया. नेम काय करूया? कार्तिक. ओके, कार्तिक आपण कॉलबॅक मध्ये पास केलेला आहे. आता जेव्हा आपण युजर फंक्शनला कॉल करतो आणि युजर फंक्शन मध्ये ग्रीट हे फंक्शन आपण पास करूया. ग्रीट ग्रीट हे फंक्शन पास केल्यावरती आता बघा, जेव्हा आपण युजरला कॉल करणार, युजर हे फंक्शन चालणार. युजर फंक्शन मध्ये ग्रीट नावाचं फंक्शन येणार आहे आणि ग्रीट नावाचं फंक्शन आल्यावरती कॉलबॅक इज इक्वल टू ग्रीट नावाचं फंक्शन आहे. आता म्हणजे जेव्हा आपण कॉलबॅकला चालवणार, ही ग्रीट हे फंक्शन चालणार आहे आणि प्रिंट होणार आहे. तर आता रन करून बघूया एकदा आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही बघू शकता हॅलो कार्तिक असं प्रिंट झालेलं आहे. स्पेस देऊया एक मध्ये. बघा हॅलो कार्तिक असे प्रिंट झालेलं आहे. एकदम सिंपल आहे डेफिनेशन प्रमाणे. आता हा फंक्शन युजर हा फंक्शन एक हायर ऑर्डर फंक्शन आहे. कारण का? युजर हा फंक्शन एक अनादर फंक्शन आर्ग्युमेंट म्हणून ऍक्सेप्ट करतो, म्हणून युजर हे हायर ऑर्डर फंक्शन आहे. एकदम सिंपल आहे. तर तुम्हाला कळायचं आहे असेल, हायर ऑर्डर फंक्शन वापरल्यामध्ये आपल्याला कोड रिपीटेडली वापरता येतो. कोड रियुजेबिलिटी वाढते, कोड फ्लेक्झिबल राहतो, सिक्युअर राहतो. म्हणून आपल्याला हायर ऑर्डर फंक्शन ही कन्सेप्ट माहितीच पाहिजे आणि इंटरव्ह्यूसाठी देखील खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.